हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की सगळे गावकरी जे असतात ते बाळजाबाईंना म्हणत असतात, बाळजाबाई अहो आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या देवीचे दागिने सापडले। त्याबरोबर बाळजाबाई म्हणायला लागतात, हो खरोखर ही खूप पुण्याची आणि चांगली गोष्ट आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दागिने सापडले, आता लवकरात लवकर ते दागिने आपण सगळ्यांनी देवीवरती चढवले सुद्धा पाहिजे, नाही म्हणजे बरं असेल ते। त्याबरोबर लगेचच अढळराव म्हणायला लागतात की हो हे अगदीच बरोबर आहे, पण खरं तर दागिने कृष्णामुळे आमच्या सुनेमुळे सापडले हे सुद्धा विसरायला नको। त्याबरोबर लगेचच लोक आता कृष्णाची माफी मागायला लागतात, म्हणायला लागतात कृष्णे माफ कर आम्हाला, आम्ही चुकलो, आम्ही तुझ्यावर असा आळ नको घ्यायला हवा होता। कृष्णा म्हणते अहो नाही नाही, म्या तुम्हा कुणावर बी रागवलेली नाही, असू द्या नका मागू तुम्ही माझी माफी बिफी। त्याबरोबर आता लगेचच इकडे बंट्यासुद्धा म्हणायला लागतो, नाही कृष्णे माझं बी चुकलंच की, म्या तुझा चेहरा पाहिला नव्हता आणि तरी बी म्या बोलून बसलो की तुला म्या देवळात जाताना पाहिलं होतं, त्यामुळं झालं हे समजा, मला बी माफ कर, माझं बी चुकलं, म्या पुन्यांदा असं कधी नाही वागायचो। खरंच म्या एवढं चूक करून बी तू मला तुझ्यासोबत घेतलंस, मला तुझ्यासोबत मदतीची संधी दिलीस, खरंच। त्याबरोबर लगेचच आता कृष्णा म्हणायला लागते की अरे बंट्या बस झालं की आता किती वेळा सॉरी म्हणायचं आहे तुम्हा समजासनी, आणि तसं बी म्या तुम्हा कुणावर बी रागवलेलो नाही आहे, माझा राग नाहीच आहे तुमच्यावर, मग तर झालं नवं, उगाचच्या उगाच कशापायी तुम्ही उगाच जास्ती विचार करायला। त्याबरोबर मग आता इकडे अढळराव म्हणत असतात, मला काय वाटतं माहिती आहे का, आमची सून सरपंच पदासाठी सुद्धा अगदी योग्य आहे काय। त्याबरोबर लगेचच आता भक्ती म्हणते, वैजी थोरलं सरकार, अगदी माझ्या मनातली वाक्य बोललासा बघा तुम्ही, आमची कृष्णा सरपंच बनायसाठी जरी नसली तरीसुद्धा एवढ्या कार्यवाही सरपंचबाईंची सून मात्र शोभते काय। त्याबरोबर आता लगेचच इकडे लोक हे म्हणायला लागतात की खरोखर हे अगदी खरं आहे। त्याबरोबर आता खरं तर बाळजाबाईंना हे सगळं आवडत नसतं, पण गप्प बसण्या वाचून त्यांच्याकडे पर्याय नसतो, तर गावातली लोक पटकन म्हणतात दागिने देवीला घालायचा मानसुद्धा कृष्णाला मिळायला हवा। तर आढळरावांनी या गोष्टीसाठी संमती भरलेली असताना आता जयकांत म्हणतो, ओ तुम्हीच काय आता गावातले निर्णय घेणार ताई, विसरायला काय बाळजाबाई निर्णय घेतात ते, आज तर बाळजाबाईंच्या हस्तून शुभ कामं होत आल्यात, मग आज बी त्यांच्याच हस्तून व्हायला हव्यात ना। त्याबरोबर बाळजाबाई म्हणायला लागतात की अरे जयकांत असू दे की, मग काय झालं नको की उगाच तू चिडचिड करू, काय बी फरक पडत नाही, माझ्या हस्तून झालं काय आणि कृष्णेच्या हातून झालं काय, तसं बी गावकऱ्यांनी ह्यो मान मला सवतावून दिला होता, आणि आता ते जर ह्यो मान कृष्णाला देऊ इच्छितात तर उलट म्या आनंदानं कृष्णीला म्हणेन, कृष्णे तू ह्यो मान स्वीकार। त्यावर कृष्णा म्हणते, अहो नाही बाळजाबाई, ह्यो मान तुमचा आहे, ह्यो मान म्या कसा घेणार। बाळजाबाई म्हणतात, अगं असू दे, लोकांनी ठरवलंय नवं, मग काय झालं। त्याबरोबर अढळराव म्हणत असतात, कृष्णे असं मान घ्यायला नाही म्हणू नगस, बाळजाबाई स्वतः एवढ्या मोठ्या मनाच्या आहेत आणि त्यांनी त्याच मोठ्या मनानं तुला मान दिलाय, आणि तू त्यांचा असा शब्द खाली पाडशील बरोबर दिसत नाही, त्या मान द्यायल्यात तर तुला घ्यावा लागेल। त्याबरोबर आता लगेचच कृष्णा ही गप्प बसते, तर लोक हे 5 गावची न्यायमूर्ती बाळजाबाई बाळजाबाई असं सगळ्या घोषणा वगैरे द्यायला लागतात। त्यानंतर इकडे कृष्णा आणि दुष्यंत त्याचबरोबर घरातले सगळेच जण आलेले असतात। आता सगळेजण हे दर्शन घेत असतात, तर कृष्णा ही मनातल्या मनात म्हणत असते, देवी आई आज तुझ्यामुळं मला माझं सौभाग्य राखायचं बळ मिळालं बघ, अशीच कायम माझ्या मागं उभी राहा आणि मला माझं सौभाग्य राखायसाठी बळ दे, कायम कायम मला समध्या गोष्टीत आता पवतर जसं यश आणलेस की नाही तसंच यश आणून दे बाई, आणि माझ्यासोबत तुझी साथ जर अशीच कायम राहिली तर म्या माझं सौभाग्य कायम टिकवीन। त्यानंतर गुरुजी आता कृष्णाला म्हणतात, दागिने घालून घे देवीला। कृष्णा म्हणते, बाळजाबाई म्या आणि दुष्यंत सरकारांना मिळून दागिने घातलं देवीला तर चालतील काय। बाळजाबाई म्हणते, कशा बाई, तुला मिळालाय ना व देवीला दागिने घालायचा मान, मग दुष्यंत कशाला हवाय तुला। त्यावर कृष्णा म्हणते, अहो बाळजाबाई ते मला एवढा मोठा मान मिळाला आहे आणि त्यात आम्ही दोघांनी हे समज सोबतच केलं आहे की, म्हणून मग मी असं म्हणत होतो की जर दुष्यंत सरकार बी माझ्याबरोबर दागिनं घालायला आले तर कसं बरं होईल म्हणजे। त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, काहीच गरज नाही आहे, नाही म्हणजे गावकऱ्यांनी मान तुला दिलाय ना व, मग तो तू घे,
त्याच्यात तुला दुष्यंत कशाला हवा? त्यावर लगेच दुष्यंत म्हणतो, आई देवीचं कार्य आहे, उगाच नाही म्हणायला नको. ठीक आहे, आपण करूया. आणि मग आता दुष्यंत हा होकार भरतो. आता हे बघून कृष्णाला खूपच जास्त आनंद झालेला असतो. मग दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं एकत्र पुढे सरसावतात आणि मग पुढे येऊन आता दोघं एकत्र देवीची पहिली तर सगळी दागिन्यांची जी काही पोटली असते ती गुरुजींच्या हातातली घेतात आणि दुष्यंत ती पोटली हातामध्ये घेऊन थांबतो. तर मग कृष्णा ही देवीला दागिने घालायला सुरुवात करते. त्यानंतर दुष्यंतही कृष्णाला मदत करतो. दोघं मिळून आता दागिने देवीला घालत असतात. दोघंही खूप खुश असतात, आनंदी असतात. तर ह्या सर्व काही प्रकार आता इथे मागे सगळ्यात गुपचूप उभं राहून पूजा बघत असते. पूजाला मात्र दुष्यंत आणि कृष्णाला एवढं छान आनंदी सुखी एकत्र बघून खूपच जास्त इरिटेट होत असतं. तिला वाटत असतं की हे सगळं काय सुरू आहे. तर आता गुरुजी हे कृष्णाला आणि दुष्यंतला सांगतात, कृष्णा, दुष्यंत सरकार, आता तुम्ही देवी आईची दागिने तर घालून पूर्ण केलेले आहेत, आरतीला सुरुवात करा. मग दुष्यंत आणि कृष्णा हे ताबडतोब आता आरती घेत असतात. आता आरतीसुद्धा ते एकत्र करत असतात आणि बाकी पाठची लोक सगळे आरती गात असतात. आतासुद्धा कृष्ण खूप आनंदात असते. दुष्यंतलासुद्धा बरं वाटत असतं. पण बाळजाबाईंच्या मात्र चेहऱ्यावरती अजिबातच आनंदाची रेख नसते. तर आता पूजा पूर्ण झाल्यावर कृष्णा ही आणि दुष्यंत ही दोघं मिळून देवीच्या पाया पडतात. देवीच्या पाया पडून झाल्याच्या नंतर गुरुजींच्या पाया पडतात. गुरुजींच्या पाया पडल्यावर मग कृष्णा ही दुष्यंत सरकार असं म्हणत दुष्यंतचे पाया पडते. दुष्यंत पायाजवळ वाकल्याबरोबर आता कृष्णा लगेचच दुष्यंतकडे बघते आणि म्हणते, आशीर्वाद द्या. आता दुष्यंत तिला आशीर्वाद म्हणून काहीच बोलत नाही. आणि मग जेव्हा कृष्णा उठते तेव्हा दुष्यंतसुद्धा तिच्या नमस्कार करतो पायांना आणि म्हणतो. आता तर दुसरीकडे आपण पाहतो की गुरुजी लगेचच कृष्णाला म्हणतात, कृष्णा ही घे, आता ही आरती आहे ना, ही गावातल्या समध्या लोकांना दे, जा. मग कृष्णा आता आरतीचं ताट घेते आणि सगळ्यात अगोदर तिच्याच घरच्या माणसांना देते. बाळजाबाई ह्या आरतीवरती रागाने जसं काय हात घट्ट धरून राहिलेले असतात. तर आता बाळजाबाईंनी असा आरतीवर घट्ट हात धरून ठेवल्यामुळे कृष्णा ही बाळजाबाईंकडे बघतच राहते. ती काही बोलत नसते, बघत असते. बाळजाबाईंचं काय चाललंय कृष्णाला कळत नसतं. त्याबरोबर आता लगेचच अढळराव म्हणतात, नाही, वात जरी छोटी असली तरी छोट्या वातीनं बी हात जळतो बरं. मग मात्र आता बाळजाबाईंच्या लक्षात येतं आणि बाळजाबाई ताबडतोब आता त्याच्यावरनं हात काढतात. मग लगेचच अढळरावांकडे कृष्णा जाते, त्यांनासुद्धा देते. जयकांतकडे जाते, गणपतकडे जाते, सगळ्यांना देते आणि मग गावातल्यांनाही देते. तर आता इथे पूजाचा चांगलाच संताप झालेला असतो, तिचा तिळपापड झालेला असतो आणि आता ती घरी आलेली असते. घरी येऊन ती सगळ्यात आधी माठ फोडते आणि मग माठ फोडून झाल्यावर घरातल्या वस्तू इकडे तिकडे फेकून द्यायला लागते. सगळ्या घरात नासानास करायला लागते, तोडफोड करायला लागते. आता ती हे काय करते हे सावित्रीला कळत नाही. सावित्री तिच्याकडे येते आणि तिला विचारते, पूजे पूजे पूजे, अगं काय चाललंय तुझं, हे समज काय करायल्यास आणि ही असली तोडफोड कशापायी करतेस? पूजे, अगं थांब की बाळ, पूजे. मग पूजा थांबते आणि म्हणत असते, आई मग काय करू ते तूच सांग ना, बोल ना. अगं प्रत्येक वेळेस असं का होतं? त्या भिकारड्या कृष्णाला माझा मान का मिळतो? सांग आई सांग. आज जे सुख माझ्या पदरात हवं होतं तेही तिच्या पदरात का असं? बोल ना. त्याबरोबर आता सावित्री म्हणत असते, अगं आता मी तरी काय सांगू पोरी तुला, आपल्या घरी नुसते दारिद्र्याची राशी आणि तिच्या दारी सुखाच्या येली असं झालंय बघ. त्याबरोबर ती म्हणत असते, नाही, काही झालं तरी मला हे चालणार नाही आई. आता मी त्या कृष्णाला नाही सोडणार. नाही, जर मी तिला बर्बाद केलं ना तर बघ, मला दुःखाच्या आगीमध्ये जळताना बघायचं आहे, तिला होरपळून काढायचं आहे. मरण पण तिला सुखाचं मिळायला नको, एवढा त्रास द्यायचा आहे मला तिला, एवढा. त्याबरोबर आता सावित्री तिला म्हणत असते, हो बाळा हो, बरं आधी जरा तू शांत हो की. अगं किती त्रास करून घेशील, किती चिडचिड करशील. त्यावर ती म्हणत असते, नाही आई, शांत तर आता मी तेव्हाच होईन जेव्हा मी ठरवलेलं पूर्ण होईल. त्या कृष्णाला इतक्या सुखासुखी, इतक्या शांतपणे मी नाही जगू देणार. नाही जगू द्यायचंच आहे मला तिला एवढं शांतपणे. बास, मी तिला आता भोगायला लावणार म्हणजे लावणारच आणि त्याशिवाय माझ्या जीवाला सुख समाधान येणार नाही. बघशील तू मी काय करणार ते. आता खरं तर सावित्रीने पूजाला समजावायला हवं की आता खरं तर कृष्णाचा नाद सोड, पण उलट तीसुद्धा आता पूजाला आणखीन साथ देते आणि त्या दोघी मिळून आता ठरवत आहेत की कृष्णाला कसा त्रास देऊ शकतो ते आपण.
पूजाचा खूप जास्त संताप झालेला असतो, कारण दुष्यंतला आणि कृष्णाला पूजा एकत्र करताना पाहून पूजाने म्हणजे तिला कळत नसतं की आपण काय करावं, कसं रिॲक्ट व्हावं. तर आता दुसरीकडे आपण पाहतो दुष्यंत, कृष्णा, आढळराव, भक्ती सगळे घरी आलेले असतात. तर आता घरी आल्यावर कृष्णा ही एकटक घराकडे बघत असते. आता कृष्णा तिथेच थबकल्यामुळे दुष्यंतही थांबतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, असं का बघतेस घराकडे, काय झालं? त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो आज पुण्यांदा मी घरात येणार आहे ना म्हणून जरा काहीतरी वेगळं वाटायलं आहे, बस बाकी काही नाही. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बरं चला. मग आता कृष्णा ही पुढं जात असताना अचानक तिचा पाय मुरगळतो. आता पाय मुरगळल्याबरोबर कृष्णा ओरडते, ऐ ग आ. भक्ती विचारते, काय ग कृष्णे, काय झालं? कृष्णा सांगते, अगं माझा पाय मुरगळला अचानक. त्यावर आता भक्ती कृष्णाला म्हणते, कृष्णे लय दुखायला आहे का, चालायला होई नाही काय? त्यावर कृष्णा म्हणते, नाही ग, नाही जमत आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, मग जरा नीट शिस्तीत चालायचं, कसं पण कशाला चालायचं? कृष्णा म्हणते, आता इथं बी तुम्ही मलाच बोलणार आहे काय? माझ्या पायाला लागलं आहे ना मग दुष्यंत हा लगेचच कृष्णाला उचलून घेतो आणि आता उचलून घेऊन तो कृष्णाला घेऊन चाललेला असतो. आता दुष्यंत जेव्हा कृष्णाला उचलून नेत असतो तेव्हा चुकून तिचा पाय हा तिथे दारात ठेवलेला धान्याच्या पोत्याला लागतो आणि धान्य उंबरठ्यावरती सांडतं. खरं तर हे सगळं बघून बाळजाबाईंना खूपच जास्त राग येत असतो, चिडचिड होत असते त्यांची. पण गप्प राहण्यावाचून, काही न बोलता ऐकून घेण्यावाचून त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो आणि त्यामुळे बाळजाबाई गप्प असतात. तर आता इथे आढळराव मुद्दामूनच म्हणतात, वाह, काय भारी, दुष्यंतानं कृष्णेला सरळ उचलूनच नेलं. मला बाई पटलं, हे नाही म्हणजे आवडलं हो. आता शेवटी कृष्णा बी सरपंच बनण्याचे योग्य आहे काय? नाही म्हणजे तुम्हाला वाटायला ना असं तिनं आज न्याय बी केला की. त्यानंतर आता दुष्यंत हा कृष्णाला घेऊन खोलीत आलेला असतो. आता खोलीत आणल्यावर तो अलगस तिला बेडवरती सोडतो. आता दुष्यंतने बेडवरती बसवल्यानंतर कृष्णा ही पायाकडे बघत असते. तर दुष्यंतही तिच्या समोरून येतो आणि व्यवस्थित बेडवरती बसून घेतो. आणि मग तो आता म्हणायला लागतो, बापरे तू केवढी हेवी आहेस. त्यावर कृष्णा म्हणते, बघा दिल्यासा नवं पुण्यांदी इंग्लिशमध्ये शिव्या. दुष्यंत म्हणतो, अगं नाही ग, मी शिव्या नाही दिलेल्या. हेवी म्हणजे जड, तू किती जड आहेस असं म्हणत होतो मी. त्यावर कृष्णा म्हणते, काय म्या ना जड? दुष्यंत सरकार, बोलायचं म्हणून उगा काय बी बोलू नका. म्या काही जडबीड नाही हा सांगायला लागलोय. म्या ना शेतामध्ये 20-20 किलोची पोती उचलतो, कळलं ना? त्यावर दुष्यंत तथा चिडतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, हे बघ, तू ते सगळं मला सांगू नकोस, कळलं ना? उलट समोरचा एखादा दुसरा कोणी असता तर उचलून आणल्याबद्दल थँक्स म्हणाला असता, पण इकडे बघा, इकडे तर हिला स्वतःचंच कौतुक पडलंय. त्यावर कृष्णा म्हणते, म्या एवढं स्वतःच्या जीवावर खेळून एवढे समजे दागिने हुडकले. दुष्यंत म्हणतो, हो पण मी मदत केलीच ना. कृष्णा म्हणते, तुम्ही शेवटीला आलात. ते बिल घेऊन म्या तिथं दुकानात गेलो, त्यानंतर म्या तिथं ती चौकशी केली, म्या ते बिल मिळवलं. दुष्यंत म्हणतो, हे बघ, तू ना गप्प बस, तू उगाच माझ्याशी वाद घालत बसू नको, कळलं ना तुला? कृष्णा म्हणत असते, तुम्ही माझ्याशी भांडायला, मी नाही तुमच्याशी भांडत आहे. इतक्यात सदाकाका तिथे आलेले असतात आणि सदाकाका हे दुष्यंत आणि कृष्णाचं बोलणं दाराबाहेर उभं राहून ऐकतात. आणि मग आता ते दुष्यंतला हाक मारत म्हणत असतात, दुष्यंत सरकार, तुम्ही ही टूप मागवली होती ना मलमाची. त्याबरोबर दुष्यंत सदाकाकांच्या हातातलं मलम घेतो आणि म्हणतो, होय मागवली होती. आणि मग तो ते मलम कृष्णाकडे घेऊन येतो आणि कृष्णाला मलम देत म्हणतो, हे घे, हे मलम आहे, आता हे लावून घे, जरा वेळ बरं वाटेल तुला तर. आणि हो, हे मलम लावल्याच्या नंतर गुपचूप एका जागेवर बसून राहायचं, कळलं ना? नाहीतर उगाच उड्या मारशील पुण्यांदा. त्याबरोबर कृष्ण आता म्हणायला लागते, मी उड्या मारतो. दुष्यंत म्हणतो, मग काय मी उड्या मारतो दिवसभर घरात, नाही इकडनं तिकडे, इकडनं तिकडे, तिकडनं इकडे, हे घे. आणि मग आता तो ते मलम कृष्णाला देतो. आता लगेचच तिकडनं सदाकाका निघून जातात. तर कृष्णा आता ते मलम स्वतःच्या पायाला लावण्याचा प्रयत्न करायला लागते, पण स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायाला कृष्णाला मलम लावायला व्यवस्थित जमत नसतो. दुष्यंत लगेचच म्हणतो, जर नाही जमत आहे तर सांगायचं ना दुसऱ्याला, पण नाही तसं कसं, आणि इकडे दे. आणि मग दुष्यंत आता स्वतःच्या हातानेच कृष्णाच्या पायाला मलम लावतो. दुष्यंत मलम लावताना कृष्णा ही दुष्यंतकडे एकटक बघत राहिलेली असते. कृष्णा दुष्यंतमध्ये पूर्णपणे हरवून गेलेली असते. तर दुष्यंतसुद्धा आता कृष्णाकडे चोर नजरेने बघत असतो. आता मलम वगैरे लावून झाल्याच्या नंतर दुष्यंत हा कृष्णाला सांगतो, आणि आता जरा आराम कर, नाही तर पुन्हा पडशील बिडशील. त्यावर कृष्णा आता तोंडातल्या तोंडात पुटपुटते,
मी पडलो तर पुन्हा कोण उचलणार आहे? पुन्हा उचलायला होणार नाही ना मला. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, काही म्हणालीस का तू? त्यावर कृष्णा म्हणते, नाही हो, म्या काय बोलू, म्या काय नाही बोललो. त्यानंतर आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं असेच थोडा वेळ एकमेकाबरोबर बोलत राहतात. कृष्णा ही दुष्यंतकडे म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, गमतीत म्हणलं म्या, मस्करी केली की तुमची. दुष्यंत म्हणतो, मस्करी? यावेळी मस्करी सुचते. मग कृष्णासुद्धा आता हसते आणि गप्प राहते. दोघांची नोकझोक, मस्ती, मजा सुरू असते. तर आता इथे थोड्या वेळानंतर कृष्णा दुष्यंतला सांगते, दुष्यंत सरकार, तुम्हासने ठाव आहे काय, दुःख जर कवटाळून ठेवलं की नाही तर ते जादा येतं. दुष्यंत म्हणतो, ए गप ग. कृष्णा म्हणते, अहो म्या खरं बोलायलो आहे. आता बघा, आता तुम्ही माझ्या पायाला मलम लावले नवं, आता जर मी उठून चाललो ना तर मला बरं वाटणार. बघायचं आहे काय तुम्हासनी, मी धावतो की करून. आणि मग आता कृष्णा ही दुष्यंतला उभं राहून चालून वगैरे दाखवायचं म्हणत असते. दुष्यंतीला सांगत असतो, अगं नको ना ए बाई, कशाला उगाचच्या उगाच नको ते करायचं आहे, आराम करायला सांगितलं आहे तर कर. पण कृष्णा काही दुष्यंतचं ऐकत नाही. त्यानंतर आपण पाहतो की सदाकाका कृष्णाला सांगतात की दुष्यंत सरकारांनीच तुम्हासनी ते बिल मिळवून द्या मदत केली होती, त्यांनी ते बिल मला हुडकायला लावलं आणि मग तुमच्या पावतर पोचवलं बी त्यांनीच. आता हे जेव्हा कृष्णाला कळतं तेव्हा कृष्णा म्हणते, काय, हे समजा दुष्यंत सरकारांनी केलं होतं? आणि मग ते दुष्यंतकडे येते आणि दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, ते बिल माझ्यापर्यंत तुम्हीच पोचवलं ना व तुम्हीच माझी मदत केलीत ना. त्यावर दुष्यंत म्हणतोय, नाही ग, मी का तुझी उगाच मदत करू, मी काही नाही केलेलं, मला नको सांगू. कृष्णा म्हणते, भाई काय, मग हेच वाक्य माझ्या डोळ्यात डोळे घालून बोला की. मग मात्र दुष्यंत बोलू शकत नसतो. तर इकडे बाळजाबाई म्हणत असतात की काहीही झालं ना तरी मी त्या कृष्णेला सुखी सोडणार नाही, तिला चांगली जन्माची अद्दल घडवतो मी नाही की नाही ते तुम्ही बघतच राहा भाऊजी. त्याबरोबर मग मात्र आता इथे गणपत गप्प बसतो. त्यानंतर दुष्यंत हा कृष्णाचं ऐकत नसतो. थोड्या वेळाने सगळेजण फटाकडे फोडण्यासाठी गेलेले असतात. आता मुद्दामून जयकांत हा कृष्णाच्या साडीजवळ फटाकडा जाळतो. कृष्णाची साडी जळायला लागते आणि दुष्यंत स्वतःच्या हाताने चक्क कृष्णाच्या साडीच्या पदराची आग विझवतो. कृष्णाला मात्र हे बघून खूप भारी वाटलेलं असतं. कृष्णाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात दुष्यंतचे हात बघून आणि ते आता दुष्यंतच्या त्या हातांकडे बघत असते. दुष्यंत कृष्णाकडे बघत असतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.